भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे। निशिकांत दुबेंविरोधात मानहानीची याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। मराठी माणसाची माफी मागण्याचा इशारा दिला गेलेला होता। दुबेंनी माफी मागितली नाही आणि त्यामुळे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आता याचिका दाखल झाली आहे। निशिकांत दुबेंना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहावं लागणार आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी जयेश साबळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जयेश, काय नेमकं न्यायालयानं म्हटलेलं आहे या सगळ्या संदर्भात? स्वतः दुबेंना आता उपस्थित राहावं लागणार आहे सत्र न्यायालयात असं कळतंय। नक्कीच पुन्हा एकदा मनसेचे पदाधिकारी आणि नेते हे निशिकांत दुबे यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसून येत आहेत। मनसेचे नेते जे नाशिकचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी सुदाम कोंबडे यांनी ही मानहानीची याचिका ही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। 15 दिवसांपूर्वी त्यांनी नोटीस दिली होती मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा याचिका दाखल करण्याचा त्यांनी इशारा देखील दुबे यांना दिला होता। मात्र दुबे यांच्याकडून कोणतीही माफीनामा न आल्याने अखेर त्यांनी आज नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही मानहानीची याचिका दाखल केली आहे। त्यामुळे दुबे यांना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहावे लागणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जयेश।